नमस्कार. सुंदर विचारांची संकल्पना यामध्ये आज आपण पाहणार आहोत. समुद्र मंथनाच्या वेळी ज्यावेळेस अमृत कलश दैत्यांच्या हाती गेला होता, तेव्हा देवतांचे काम करण्यासाठी आणि दैत्यांचे मन मोहविण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने श्रीहरीने मोहिनीचे रूप धारण केले. तेव्हा श्री महादेवांनी भगवंताची प्रार्थना केली. देवादिदेवा, आपण विश्वव्यापी जगदीश्वर तसेच जगतस्वरूप आहात. सर्व चराचर पदार्थाचे मूळ कारण ईश्वर आणि आत्मासुद्धा आपणच आहात. या जगताचे आदी, अंत आणि मध्य ज्यापासून होतात, परंतु ज्या अविनाशी स्वरूपाला आदी, मध्य आणि अंत नाहीत, ज्यामध्ये द्रष्टा, दृश्य, भोक्ता, भोग्य असे भेद नाहीत, ते सत्य चिन्मात्र ब्रह्म आपणच आहात. कल्याण इच्छिणारे महात्मे हा लोक आणि परलोक अशा दोहोंची आसक्ती सोडून तसेच सर्व कामनांचा त्याग करून आपल्या चरणकमलांचीच आराधना करतात. आपण अमृत स्वरूप, सर्व प्राकृत गुणापासून रहित, शोकाच्या सावलीपासून सुद्धा दूर, स्वतः परिपूर्ण ब्रह्म आहात. आपण केवळ अनंत स्वरूप व निर्विकार आहात. आपल्यापासून वेगळे असे काही नाही, परंतु आपण सर्वापासून वेगळे आहात. आपण विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलयाचे परम कारण आहात. आपण सर्व जीवांच्या शुभाशुभ कर्मांचे फळ देणारे आहात. परंतु ही गोष्टसुद्धा जीवांच्या अपेक्षेनुसारच सांगितली जाते. वास्तविक आपण सर्व अपेक्षारहित आहात. स्वामी, जसे अलंकार रूपाने असणारे सोने आणि मूळ सोने यामध्ये काही अंतर नाही, तसेच कार्य आणि कारण, द्वैत आणि अद्वैत जे काही आहे ते सर्व एकमात्र आपणच आहात. आपल्या खऱ्या स्वरूपाला लोकांनी न जाणल्या कारणाने आपल्यामध्ये नाना प्रकारचे भेदभाव आणि विकल्पांची त्यांनी कल्पना करून ठेवली आहे. यामुळेच आपल्यामध्ये कोणतीही उपाधी नसताना गुणामुळे भेद आहे. प्रभो, काय भेद आहे असे वाटते. प्रभो, काही जण आपल्याला ब्रह्म समजतात, तर दुसरे कोणी धर्म म्हणून आपले वर्णन करतात. तसेच कोणी आपल्याला प्रकृती आणि पुरुष यांच्या पलीकडे असणारे परमेश्वर मानतात, तर काही विमला, उत्कर्षिणी, ज्ञाना, क्रिया, योगा, प्रही, सत्या, ईशाना आणि अनुग्रहाच्या 9 शक्तींनी युक्त परमपुरुष मानतात. तर दुसरे काही जण स्वतंत्र, अविनाशी महापुरुष मानतात. प्रभो, मी ब्रह्मदेव आणि मरीची इत्यादी ऋषी जे सत्वगुणी सृष्टीतील आहेत, ते सुद्धा आपण बनविलेल्या सृष्टीचे रहस्य जाणत नाहीत. तर ज्यांचे चित्त मायेने मोहित आहे, असे नेहमी रजोगुणी व तमोगुणी कर्मे करणारे असुर आणि मनुष्य ते रहस्य काय जाणणार. प्रभो, आपण सर्वात्मक आणि ज्ञानस्वरूप आहात. म्हणून वायूप्रमाणे आकाशात अदृश्य राहून सुद्धा आपण सर्व चराचर जगतामध्ये नेहमी विद्यमान असता. तसेच त्यांची कार्ये, स्थिती, जन्म, नाश, प्राण्यांचे कर्म, तसेच संसाराचे बंध, मोक्ष हे सर्व जाणता. आपण गुणांचा स्वीकार करून लीला करण्यासाठी पुष्कळसे अवतार घेता, ते मी पाहिले आहेतच. आता मी आपण घेतलेला स्त्रीरूप अवतार पाहू इच्छितो. अशा प्रकारे श्री महादेवाने भगवंताच्या
मोहिनी रूपासाठी भगवंताची प्रार्थना केली आणि भगवंतांना मनोमन प्रार्थना करून भगवंताच्या लीलागुणांचे वर्णन केले. गोपाल कृष्ण भगवान की जय.